नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर व्यक्ती आणि माझ्या शिक्षक बंधू भगिनींनो, डॉक्टर कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार यावर्षी जो दिला जाणार आहे, तर त्याची निवड प्रक्रिया कशी झाली हे सांगण्याकरता मी निवड समितीच्या वतीने इथे उभी आहे. या पुस्तकाकरता, या पुरस्काराकरता जेव्हा निवेदन दिलं गेलं तेव्हा एकंदर 72 पुस्तकं प्राप्त झालेली होती. आणि आपण म्हणताना असं म्हटलेलं होतं तिथे की शैक्षणिक ग्रंथ येणं याकरता हे अपेक्षित होतं की जे वाचल्यावरती प्रत्येक शिक्षकाला वाटेल की याच्यातलं काहीतरी मी माझ्या शाळेत करून बघायला हवंय, किंवा हे पुस्तक वाचल्यावर आज एक नवीन गोष्ट मला मिळाली. अशी बरीच पुस्तकं आपल्याला प्राप्त झाली. आणि त्याचबरोबर काही अशी पुस्तकं होती की वरवर बघता जरी शैक्षणिक स्वरूपाची वाटत असली, त्याच्यातनंही अजून काही नवीन माहिती शिक्षकांना मिळत असली, तरी आपला जो उद्देश आहे त्या उद्देशाच्या जवळपासची ती पुस्तकं नव्हती. आणि त्यामुळे या 72 पुस्तकांमधनं पहिल्या छाननीतून 21 पुस्तकांची निवड करण्यात आली. आणि ही 21 निवड केलेली पुस्तकं होती ती मुख्यतः मी जे उद्दिष्ट सांगितलं की ते पुस्तक वाचल्यावरती काहीतरी त्या शिक्षकांना, वाचलेल्या व्यक्तीला मिळायला हवंय. केवळ शिक्षकालाच नाही तर समाजातली कोणतीही व्यक्ती आहे तिला हे समजायला पाहिजे की असं काहीतरी शिक्षणात वेगळं घडतंय. कारण एकंदर आपण कधीही शिक्षणाच्या बाबतीत चर्चेचा विषय आला, शालेय शिक्षणाच्या बाबतीत आला की विशेषतः जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षणाच्या बाबतीतला जेव्हा कधी विषय निघतो तेव्हा खूप एक त्या चर्चेला निराशाजनक सूर असा दिसतो. पण हे असंच सगळीकडचं चित्र नाहीये ही दर्शवणारी ही 21 पुस्तकं होती. या 21 पुस्तकांमधून सर्वोत्कृष्ट ग्रंथ निवडण्याकरता म्हणून एक समिती फॉर्म करण्यात आली. 4 सदस्य या समितीमध्ये होते. श्रीयुत मुकुंद संगोराम, सकाळचे माजी संपादक, श्रीयुत महेंद्र गणपुले, श्रीयुत शिवाजी तांबे, SCRTचे माजी वरिष्ठ अधिकारी, आणि मी वृषाली देहाडराय. ही 22 पुस्तकं आमच्याकडे आल्यानंतर आम्ही चौघांनीही त्याचं स्वतंत्रपणे वाचन केलं. सुरुवातीला प्रत्येकाकडे ही 22 पुस्तकं गेली आणि एक साधारण जवळजवळ महिन्याभराच्या पिरियडमध्ये आम्ही ह्या 22 पुस्तकांचं वाचन केलं. ठरलेलं असं होतं की शक्यतोवर हा जो पुरस्कार आहे तो एकमतानेच दिला जावा. त्यामुळे आम्ही जेव्हा आपापसामध्ये चर्चा केली की ही याच्यातनं आपण कसं पुढे जायचंय, तेव्हा आम्ही असा एक विचार केला की अगदी काटेकोर काही निकष ठरवून त्याच्यावरती ग्रेड किंवा मार्क दिले तर असं करायचं का एक ओव्हरऑल ते पुस्तक वाचल्यावर आपल्याला काय वाटतंय, की मला जर का हे पुस्तक वाचल्यावर असं वाटलं की मी हे 10 जणांना सांगायला पाहिजे की हे पुस्तक वाचा, तर अशा पद्धतीचं ते पुस्तक असायला पाहिजे. नाही तर बरेचदा असं होतं की एखादी गोष्ट आपण खरेदी करण्यास जातो आणि मग समजतं की खूप चांगल्या कंपनीची आहे, ब्रँडेड आहे. त्यानंतर असं कळतं की समजा गाडीसारखी गोष्ट असेल तर स्मार्ट आहे, त्याचा रंग आवडतो. अशा बऱ्याच वेगवेगळ्या जर का आपण निकषांवर बघायला गेलो तर ती खूप चांगली वाटते. पण ज्यावेळेस गाडीत बसून ती चालवायला जावं तेव्हा असं वाटतं की नाही, हे काही बरोबर नाहीये. त्यामुळे मग निर्णय असा घेतला गेला की वेगवेगळे निकष न वापरता त्या पुस्तकाचा एकत्रित परिणाम आपल्यावरती काय होतोय अशी आपण एक पहिल्या पातळीवर प्रत्येकाने 4, 5, 6 जी तुम्हाला योग्य वाटतात ती पुस्तकं निवडावी आणि नंतर एकत्र येऊन आपण विचार करावा की याच्यातलं कोणतं पुस्तक हे उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कारासाठी प्राप्त आहे. सर्वसाधारणपणे मी म्हटलं तसं आम्ही एकत्रित त्याचा जो काय परिणाम आहे, इम्पॅक्ट आहे बघत होतो. त्यातल्या आशयाला सर्वात जास्त महत्व दिलं गेलं. त्याचबरोबर मांडण्याची शैली, भाषाशैली कितपत ते उपयुक्त ठरेल म्हणजे शिक्षकांना तसंच सर्वसामान्य व्यक्तींना, आणि एकंदर एक पुस्तक प्रकाशन मूल्य त्याचं काय आहे अशा पद्धतीने त्याचा विचार केला गेला. आणि मला सांगायला खरोखर आनंद वाटतो की ज्यावेळेस आमची शेवटची मीटिंग होती, आदरणीय काळपांडे सर आम्हाला मार्गदर्शन करायलाही होते तिथे, तर आम्ही 4ही
निवड समितीचे जे आम्ही 4ही सदस्य होतो, तर त्यांनी अगदी एकमताने एकाच पुस्तकाची निवड केलेली होती आणि ते पुस्तक म्हणजे कहाणी पाबळच्या विज्ञान आश्रमाची, डॉक्टर योगेश कुलकर्णी. त्याचबरोबर ही निवड तर आमची सगळ्यांचीच अगदीच एकमताने झालेली होती. पण जेव्हा आम्ही बोलत होतो पुढे त्या मीटिंगमध्ये, तेव्हा असं लक्षात आलं की अजून अशी काही पुस्तकं आहेत की ही नक्कीच प्रत्येक शिक्षकांनी वाचायला हवी आहेत. कारण प्रत्येक शिक्षकाला याच्यातलं नक्कीच काही ना काही स्वतःच्या शाळेत करून बघावंसं वाटणार आहे. त्याच्या अनुभवांशी साधर्म्य दाखवणारं या पुस्तकांमध्ये काहीतरी आहे. आणि म्हणून मग 3 पुस्तकांची निवड लक्षवेधक पुस्तकं म्हणून करण्यात आली. त्यामध्ये 3 पुस्तकं आहेत. त्यातलं एक आहे, याला कोणताही म्हणजे मी आता वाचताना क्रम एका ठराविक क्रमाने वाचून दाखवतेय, पण त्याला तसा कोणताही क्रम नाहीये. धमाल भटकंतीची, कमाल शिकण्याची, शिवराज पिपुडे. दुसरं पुस्तक आहे घाट शिकण्या शिकवण्याचा, सुचिता पडळकर आणि इंद्रजित भोसले यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. आणि तिसरं पुस्तक आहे माझे शाळेतले प्रयोग, श्रीमती स्मिता गौड यांचं. या निमित्ताने जेव्हा चर्चा करत होतो आम्ही, तेव्हा असं लक्षात आलं की प्रत्येक पुस्तकाचं काहीतरी वैशिष्ट्य आहे. जे पहिलं पुस्तक आहे कहाणी पाबळच्या विज्ञान आश्रमाची, तर म्हणजे तिथे झालेले काही प्रयोग खूप जवळून बघण्याचं भाग्य मला मिळालं. त्याबद्दल मी स्वतःला खरोखरच नशीबवान समजते. ज्या वेळेला आता आपण आज पॉलिसीच्या बद्दल आपण बोलणार आहोत, फ्रेमवर्कच्या बद्दल बोलणार आहोत, तर त्यावेळेला आपण बघतोय की शालेय शिक्षणामध्ये व्यावसायिक शिक्षण हा एक नवीन विषय अंतर्भूत करण्यात आलेला आहे, जो सगळ्यांना अभ्यासावा लागणार आहे. आणि हे आता 2024 मध्ये घडतंय आणि आता आपण म्हणतोय की हे आता फ्रेमवर्कमध्ये आलेलं आहे, पण ऍक्च्युअल शाळेमध्ये हे येण्याकरता कदाचित 1-2 वर्ष लागतील. आणि ही गोष्ट व्हिजनरी असणाऱ्या डॉक्टर कलबागांनी जवळजवळ 3 दशकांपूर्वी सुरुवात केलेली होती त्याची. तर त्यामुळे व्हिजनरी व्यक्ती कशी असते आणि ती आपल्या कामाची सुरुवात कशी करते, ते काम पुढे नेण्याकरता किती कष्ट करते, या सगळ्याचं चित्रण या पुस्तकामध्ये आहे. बरेचदा असं होतं की एखादी संस्था सुरू होते आणि ती व्यक्ती असते तोपर्यंत त्याच्याबद्दल काही ना काही चालू राहतं, पण नंतर ते थोडंसं काम मागे पडतं. पण इथे मात्र तसं झालेलं नाहीये, ते काम पुढे सुरू राहिलेलं आहे. दुसरं पुस्तक जे आहे धमाल भटकंतीची, त्या बाबतीत मूलकेंद्री उपक्रम कसा असावा आणि डॉक्युमेंटेशनची सवय शिक्षकाला आणि त्याचबरोबर मुलांना कशी असावी, त्या उपक्रमांमधनं कुतूहल आणि एक्सप्लोरेशन या गोष्टींना कसा प्रोत्साहन दिलं जावं, हे या पुस्तकातनं आपल्याला दिसतं. तिसरं जे सुचिता पडळकरांचं पुस्तक आहे, तर त्यामध्ये असं दिसतं की बरेचसे उपक्रम असतात ते शालेय विषयांशी संबंधित असतात. नंतर सामाजिक आणि भावनिक विकास याकडे फार कमी लक्ष शाळेमध्ये दिलं जातं. ते या उपक्रमांमधनं आपल्याला दिसतं की विद्यार्थ्यांमध्ये एम्पॅथी कशी वाढवावी या बाबतीतले बरेचसे उपक्रम आहेत. आणि तिसरं जे पुस्तक आहे तर त्याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन कसं करावं ज्यावेळेस आपण शालेय उपक्रम करतो, की अगदी सोप्या भाषेमध्ये की काय समस्या होती, त्या समस्येवर काय उपाय शोधला गेला, त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं केलं गेलं आणि ते इम्प्लिमेंटेशन झाल्यानंतर त्याचे काय परिणाम दिसून गेले, हे खूप सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे. धन्यवाद. मी इथे थांबते. सर्व पुरस्कार मिळालेल्या लेखकांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. धन्यवाद.